हा किशोर शिंदे कडू बोलतो पण सत्य बोलतो. मी ज्या पूर्वी संघटनांमध्ये काम केलं होतं त्या संघटनांनी माझी जिल्हा परिषदची उमेदवारी फायनल केली होती. परंतु या किशोर शिंदेने 21 जानेवारीचा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम हा लढा लढण्यासाठी ही उमेदवारी घेतली नव्हती. माझी पूर्वीची लोक मी नाराज केली होती. त्यांना वाईट वाटलं होतं किशोर शिंदेने उमेदवारी नाकारली म्हणून. परंतु जर माझ्या समाजाच्या न्याय हक्काच्या आड अशा गोष्टी येत असतील तर लाख वेळा अशा गोष्टी डावलू, अरबो खरबो रुपये डावलू, राजकीय पद डावलू, काय फरक पडत नाही. माझ्या लोकांना जर न्याय भेटत असेल ना तर हा किशोर शिंदे जीव पण देईन. परंतु मुंबईला गेल्यानंतर माझ्या समाजाच्या पदरात काय पडलं? माझ्या समाजाच्या पदरात पडला भोपळा, झिरो झिरो आउटपुट भेटलं. काय भेटलं? माझं सर्व आंदोलकांना सांगणे, जोपर्यंत तुम्ही इथून पुढची लढाई सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही समाजातल्या चळवळीच्या नेत्यांना, समाजातल्या आंदोलकांना विचारात घेऊन मुंबईला जायचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून पुढे मोर्चाला येणार नाही. सर्वांना विचारात घ्या, तेव्हाच आम्ही मोर्चाला येऊ. कारण जर समजा या गोष्टी नाही केल्या तर समाजाच्या पदरात काहीच पडत नाही. हे तुम्हाला मी आता सांगतो. जय मल्हार.